हॅलो गाईज. तर आज आपण बनवणार आहोत पालकाचे धपाटे. तर त्यासाठी मी इथे भरपूर असा पालक निसून स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे 2 मीडियम आकाराचे कांदे मी साल काढून कट करून घेतलेले आहेत. चला तर मग आता इथे कोणतं पीठ लागते ते पाहूया. इथे मी 3 प्रकारचे पिठं घेतलेले आहेत, म्हणजे गव्हाचं, ज्वारीचं आणि बेसन पीठ. तर मी इथे 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर आता याच्यासाठी आपल्याला मिरची आणि लसूण इथे मिक्सरमधून काढायचं आहे. तर मी इथे जी गावरान हिरवी मिरची असते ते 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या, 20-25 लसूण पाकळ्या घेतलेल्या आणि थोडीशे जिरे याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि छान असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. तर आता आपण जे पीठ घेतलेलं होतं ना, ते छान असं आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे नमक घालायचं आहे. इथे चवीनुसार नमक घालते मी, हळद पावडर घालते. तर इथे मी 1.5 चमचा नमक घातलेला आहे आणि 1 चमचा हळद घातलेली आहे, जेणेकरून आपल्या धपाट्याला कलर हा खूप छान येतो हळदीमुळे. आणि आता नंतर घालायचे जे आपण हिरवी मिरची, लसूण आणि जिरे जे मिक्सरला बारीक करून घेतलेले होते ना, ती पेस्ट याच्यामध्ये घालायची आहे. तुम्ही हिरव्या मिरचीच्या ऐवजी ना तुम्ही लाल मिरचीचा सुद्धा वापर करू शकता, म्हणजे जी आपली लाल मिरची पावडर असते ना ती सुद्धा टाकू शकता. पण हिरव्या मिरचीने टेस्ट ही खूप छान येते. आणि मी इथे नंतर अर्धा चमचा थोडंसं लाल तिखट पण टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असेल तर ती टाका, नाहीतर लाल मिरचीसुद्धा टाकली तरी पण चालते. तर आता याच्यामध्ये आपल्याला जो आपण कट करून कांदा घेतलेला होता तो कांदा घातला, नंतर जो पालक होता तो सुद्धा याच्यामध्ये घातला आणि आता आपल्याला घालायचे ह्याच्यामध्ये थोडेसे तीळ. तर तीळ घातल्याने काय होतं, धपाटे हे खूप छान लागतात, टेस्टीसुद्धा लागतात. तर तिथे मी थोडेसे पांढरे तीळ घातलेले आहेत. आणि आता आपल्याला हे एकत्र सगळं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पालक, कांदा आणि हे पीठ वगैरे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आत्ता याच्यासाठी मिक्स करायचं आहे जेणेकरून डायरेक्ट पाणी नाही टाकायचं. पालकाला थोडंसं पाणी असतं ना, अंगचंच पाणी असतं, जे एक्स्ट्राचं पाणी असतं त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. अगोदर थोडंसं पाणी नाही घालायचं आणि नंतर जसं लागेल तसं थोडं तुम्ही करून आपल्याला ह्याचा ना एक घट्टसर थोडासा गोळा करून घ्यायचा आहे. जास्त घट्टसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारे मी इथे पीठ मळून घेते आहे. तर हे पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे गोळा बनवून घेतलेला आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला छान अशा प्रकारे थापता येईल. आणि आता मी इकडे गॅस सुरू करून त्याच्यावरती तवा ठेवलेला आहे. तर मी इथे ॲल्युमिनियमचा तवा घेतलेला आहे. तुम्ही कोणत्या तव्यावर करता ते मला नक्की कमेंट करून सांगा. लोखंडी तव्यावर काय होतं, थोडंसं चिटकलं जातं, त्यामुळे मी इथे ॲल्युमिनियमचा तवा घेतलेला आहे. आणि आता तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आपण धपाटं त्याच्यावर टाकणार आहोत ते चिटकणार नाही त्याच्यामुळे. तर मी इथे एक अर्धा कांदा कट करून घेतलेला आहे आणि त्या कांद्याच्या सहाय्याने मी इथे तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर ब्रशने सुद्धा लावून घेऊ शकता तेल. तर आता आपल्याला धपाटा बनवण्यासाठी काय करायचं, एका वाटीत पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि छान असा गोल असा गोळा करून घ्यायचा. तुम्हाला जेवढं धपाटं मोठं करायचं आहे तेवढा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आणि थोडं छोटं करायचं असेल तर थोडासा छोटा घेतला तरी पण चालतो. छान अशा प्रकारे आपल्याला थोडंसं पाणी लावून हाताला पाणी लावायचं, जेणेकरून हाताला सुद्धा चिकटणार नाही आणि ज्या कडा थोड्याशा चिरलेल्या असतात त्यासुद्धा हाताने दाबून घ्यायच्या. तर इथे मी थोडंसं बारीकच करून घेतलेलं आहे. तो गोळा माझ्याकडून थोडासा छोटा घेण्यात आला होता त्यामुळे. आणि तुम्ही हवं तर थोडासा मोठा गोळा घ्या आणि छान अशा प्रकारे जेवढं पातळ होईल तेवढं तुम्ही हाताने दाबून घ्या. तर छान अशा प्रकारे आपल्याला इथे धपाटं हे एका साईडनी थोडंसं भाजून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आलटून पलटून करून आपल्याला हे धपाटं भाजून घ्यायचं आहे आणि थोडंसं साईडने तेल टाकायचं, म्हणजे छान अशा प्रकारे धपाटं हे खरपूसपणे भाजलं जातं. तर हे धपाटं तर रेडी आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे ही दुसरी पद्धत. ती झाली पहिली पद्धत आणि आता ही दुसऱ्या पद्धतीने मी धपाटं सांगणार आहे कसं करायचं ते.
तर एक पोळपाट घ्यायचा, पोळपाटावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि जो आपला एक सुती कपडा असतो तो सुती कपडा घ्यायचा चौकोनी आकारामध्ये आणि तो सुद्धा थोडासा ओला करून घ्यायचा. ओला करून घेतल्यानंतर जसा आपण पहिला जसा गोळा करून घेतला होता का, हाताला थोडंसं पाणी लावायचं, छान अशा प्रकारे गोल गोळा करून घ्यायचा आणि परत पाणी घ्यायचं हाताला आणि छान अशा प्रकारे इथे कपड्यावरती हे धपाटा आपल्याला थापून घ्यायचं आहे. जेवढं पातळ पाहिजे आहे तेवढं पातळ थापून घ्यायचं आणि जेवढं जाडसर पाहिजे तेवढं तुम्ही जाडसर जरी थापून घेतलं तरी पण चालते. तरी मी इथे थोडंसं पातळ थापून घेते, जेणेकरून थोडंसं पातळ असेल तर खूप छान खायलासुद्धा लागतं आणि छान अशा प्रकारे भाजलंसुद्धा जातं. जेवढं होईल तेवढं धपाटा कधीही पातळच थापून घ्यायचं. त्याचबरोबर ज्या साईडच्या चिरा आहेत त्यासुद्धा दाबून घ्यायच्या, जेणेकरून शेपसुद्धा छान येईल आणि धपाटासुद्धा आपलं गोल दिसायला आणि भाजायलासुद्धा छान अशा प्रकारे दोन्ही साईडने खरपूसपणे भाजलं जातं. तर आता इथे मी मध्ये एक छिद्र पाडून घेते, तुम्ही पाहू शकता. आणि आता आपल्याला हे धपाटे टाकायचे तव्यावरती. तर इथे अगोदर मी इथे तव्यावरती तेल लावून घेते. जसं अगोदरच्या धपाट्यालासुद्धा तेल लावून घेतलं होतं तसंच आत्ता पण तेल लावून घेते. आणि आता जे आपण धपाटं थापून घेतलेलं आहे ना, ते आता तव्यावरती उलटं टाकायचं आहे आणि जे वरचा कपडा असतो सुती तो हळूच असा काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारे मी इथे धपाटं तव्यावरती टाकलेलं आहे आणि साईडने थोडं थोडं तेलसुद्धा सोडते, जेणेकरून तेल धपाट्याच्या थोडंसं मध्ये जातं आणि आपल्याला उलटायलासुद्धा सोपं जातं. तर मी इथे उलथाण्याने साईडच्या कडा मोकळ्या करून छान अशा प्रकारे उलटून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारे भाजलेला आहे एका साईडने आणि थोडंसं साईडने सुद्धा तेल घालायचं आणखी परत उलटल्यानंतर, जेणेकरून छान अशा प्रकारे खरपूसपणे भाजलं जाईल. तर इथे मी थोडंसं झाकून ठेवून भाजून घेतलेलं आहे, जेणेकरून मध्येसुद्धा धपाटं हे वाफलं जाईल. त्याच्यामुळे पालक असल्यामुळे ना थोडंसं वाफायला थोडंसं जास्त वेळ जातो त्याच्यामुळे. तर हे धपाटा आपल्याला आलटून पलटून दोन्ही साईडने खरपूसपणे भाजून घ्यायचं आहे. धपाटं भाजायला जास्त घाई नाही करायची, जास्त फुल गॅससुद्धा नाही ठेवायचा. काय होतं, फुल गॅस जर ठेवला तर धपाटं हे नुसतं वरतून करपलं जातं, काळं काळं दिसतं आणि आतमधून हे भाजलं जात नाही त्याच्यामुळे. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारे मी आलटून पलटून हे धपाटं भाजून घेते. तर तुम्ही पाहू शकता दिसायलासुद्धा एकदम अप्रतिम हे धपाटं झालेलं आहे. आणि त्याचबरोबर मी त्याच पद्धतीने सर्व धपाटे मी इथे करून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. हे पालकाचे धपाटे खायलासुद्धा एकदम टेस्टी लागतात, एकदम हेल्दी होतात. पालक भरपूर प्रमाणात असल्यामुळे खूप पौष्टिकसुद्धा असतात हे धपाटे. तुम्हाला जर पालकाची भाजी नाही खाऊ वाटली तर अशा प्रकारे तुम्ही धपाटे एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतात. तर हे धपाटे तुम्ही सॉससोबत किंवा टोमॅटो केचपसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता. दह्यासोबत तर एकच नंबर लागतात हे धपाटे, एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि एकदम तुम्ही पाहू शकता लुसलुशीत आणि एकदम मऊ अशा प्रकारे हे पालक धपाटे तयार झालेले आहेत. तर आजच्या पालक धपाट्याची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.